नमस्कार. चिपळूण लाईव्ह मध्ये परत एकदा सर्वांचं स्वागत आहे. देशामध्ये अनेक पक्ष आहेत आणि पक्ष लोकांपर्यंत पोहोचवण्याचं, पक्षाचं कामकाज लोकांपर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम असतं की कार्यकर्ता निर्मिती आणि पद, मग ती गाव पातळीवर असतील, शहराच्या पातळीवर असतील, गटगणाच्या पातळीवर असतील, अशा माध्यमातून अनेक पक्षाचे पदाधिकारी कार्यरत असतात आणि ते जनतेची हिताची कामं करत असतात आणि त्या भूमिकेतून ते कार्यकर्ते, ते पदाधिकारी त्या पक्षाच्या मतदार संख्येमध्ये वाढ करत असतात. पक्षाची ध्येय धोरणं त्या जनतेपर्यंत पोहोचवत असतात. त्यांच्या अडीअडचणीला ते समोर जात असतात. त्यांना एक आधाराचं स्थान असतं. आपण काही काल अगोदर पाहिलं तर तसंच एक मोठं झालं, शाखाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये विणलं गेलं आणि मग काही कालांतरानं तो पक्ष महाराष्ट्राच्या सत्तेवर आला. तसंच राष्ट्रवादीच्या माध्यमातून आज एक पक्ष पदाधिकारी शहराच्या अध्यक्ष आपल्या समोर आहेत. आपण जाणून घेऊया पक्षाची ध्येय धोरणं, त्यांचं कामकाजाची पद्धती आणि ते नेमकं काय करणार आहेत चिपळूण शहरासाठी. रुखसार मॅडम, चिपळूण लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. आताच आपल्याला शहर अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे आणि आपण कामकाज कसं करणार, पक्षासाठी काय कामकाज करणार आहात, जनतेसाठी काय कामकाज करणार आहेत, आपली ध्येय धोरणं काय असणार आहेत. नमस्कार, मी रुखसार रईस अलवी. आता शहराध्यक्ष म्हणून मला शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला शहराध्यक्ष म्हणून दिलेलं आहे. तर मी 94 पासून इथे युनिटी सोशल ग्रुपच्या माध्यमातून कार्य करत आहे. युनिटी सोशल ग्रुप मधून काम करत असताना मुख्यतः बोलायचं झालं तर हा गोळकोट रोड भाग हा पूर्णतः खाडीपट्ट्यातनं आलेला आहे. त्याच्यामुळे ही नवीन वस्ती होती. त्या टायमाला इकडे लाईट सुद्धा नव्हती. संध्याकाळचं माणसं इकडे जाऊ नाही शकत होती. त्या टायमाला आम्ही युनिटी सोशल ग्रुपच्या माध्यमातून इथे सगळीकडे लाईटीचं काम करून घेतलेलं. तसंच कब्रस्तान, खास करून आमच्याकडे कब्रस्तान नव्हतं. कधी मापात कब्रस्तानात दफन करायला जायला व्हायचं, तर कधी गोळकोटवाल्यांकडे. तर त्या टायमाला कब्रस्तान करण्यासाठी आम्हाला माननीय आमदार रमेशभाई कदम यांनी खूप मोलाचं सहकार्य केलं आणि त्यांच्या ह्याच्याने आम्हाला नगरपालिकेच्या हेतूनच कब्रस्तान इथे झालंय गोळकोट रोडला. तर वेळोवेळी मला भाईंचं सहकार्य लाभलेलं आहे. तसंच 2011 ते 2016 ह्या वर्षी मी नगरसेवक म्हणून निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेसमधनच निवडून आले. त्या टायमाला मी नियोजन सभापती, आरोग्य, पाणी सभापती या 3 सभापतीचं काम केलेलं आहे. तसंच नियोजन सभापती असताना पूर्ण शहराला मी साइन बोर्डचं काम झालेलं होतं, दिशादर्शक फलक. तसंच आरोग्य सभापती असताना आता नगरपालिकेचं जे नवीन हॉस्पिटल झालंय ते मी सभापती असताना झालेलं आहे. शासनामार्फत स्कीम होती आणि ते आम्ही कौन्सिलला धरून ते केलेलं आहे आणि आता सुसज्ज असं हॉस्पिटल आपल्या इथे झालेलं आहे. त्याच्यानंतर मला इतकंच बोलायचं आहे की हा राष्ट्रवादी पक्ष, शरदचंद्र पवार पक्ष हा पुरोगामी विचारांना मानणारा पक्ष आहे. लोकशाहीला धरून चालणारा पक्ष आहे आणि तशाच सुप्रियाताई सुळे या संसदरत्न खासदार, वडिलांचे विचार, पुरोगामी विचार ते धरूनच त्यांचं कार्य चालू आहे. तसंच आमच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे, ऍडव्होकेट रोहिणीताई खडसे ह्या आमच्या प्रदेशाध्यक्ष आहेत आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली 8 तारखेला जी आढावा बैठक झाली मुंबईला, तिथे मला शहराध्यक्ष म्हणून पद दिलेलं आहे. मी एवढंच सांगेन की पक्षाने जे माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे ती मी चांगल्या रीतीने कसं पार पाडता येईल, लोकांचं संघटन, महिलांचं सक्षमीकरण कसं करायचं त्याच्या संदर्भात मी काम करणार आहे. महिलांना कसं आपल्याला कामकाज देता येईल,
बचत गट, जसं सुप्रियाताईंचा मोठा यशस्विनी हा एक बचत गट चालवतात, त्या माध्यमातून महिलांना सक्षमीकरण कसं करता येईल ते बघायचं आहे. ते कुठले कुठले पदार्थ चांगले बनवू शकत असतील तर ते त्यांनी बनवायचे आहेत. ते त्याला मार्केटिंगसाठी पण आपला पक्ष नेहमीच सपोर्ट करील. दुसरं एक मला खास मुद्दा सांगावासं वाटतंय की लाडकी बहीण योजना ह्याच्यामध्ये आता अर्ध्याधिक जास्त महिलांना त्यांनी डावलण्याचं काम केलेलं आहे. त्यांचं काही ना काही त्रुटी काढल्यात, कोणाचं काय तर कोणाचं एक कागदपत्र जमा नाही आहेत. मी तर असं सांगेन की बऱ्याचशा महिलांनी कागदपत्र दिलेले आहेत, तिथे जमा केलेले आहेत, तरीही त्यांची लाडकी बहिणी योजना पूर्णतः बंद झालेली. कुठल्या महिलांनी कागदपत्र दिलेले आहेत आणि त्यांना जर लाडकी बहीण योजनेचा लाभ होत नसेल तर त्यांनी खरोखर आपण एक अर्ज तयार करूया आणि ते आपण त्याच्यावर सरकारकडे मागणी करूया. रुखसार मॅडम, अनेक सार्वजनिक समस्या आहेत पण व्यक्तिगत संघर्ष लोक करतात. जसं लाडकी बहिणीचा आता तुम्ही मुद्दा घेतलात, त्या संदर्भात एखादं सार्वजनिक मोहीम काय करणार आहात का, तुम्ही राबवणार आहात का, की लाडक्या बहिणीला त्याचा आधार भेटला पाहिजे? तेच मला बोलायचं आहे की ज्यांची स्कीम बंद झाली, ज्यांनी पेपर सगळे देऊन सुद्धा त्यांना जर ती स्कीम मिळत नसेल, त्याचा लाभ मिळत नसेल तर त्यांना मला हेच बोलायचं, सगळ्यांनी आपण एकत्र येऊया. बघायला गेलं तर ते पोर्टलच ओपन होत नाहीये. जर पोर्टल ओपनच होत नाहीये तर त्याच्यामध्ये आपण कसं काय काम करणार? आता तुम्हाला शहर अध्यक्षपद, महिला शहर अध्यक्षपद म्हणून नेमणूक पद भेटलेली आहे. आपण शहराचं जाळं कसं विणणार आहात? आता जवळजवळ 27-28 वार्ड आहेत, त्या वार्डाच्या अध्यक्षा कराव्या लागणार आहेत तुम्हाला. तुमच्या शहराची बेसिक जी काय महिलांची कमिटी आहे त्याचं गठन करावं लागणार आहे. त्याचं नियोजन काय केलं आहे? आता 2-3 दिवस झालेत की मला शहराध्यक्ष पद मिळालंय. सर्वप्रथम मी शहराची पूर्ण कमिटी तयार करेन. त्याच्यानंतर वॉर्ड वाईज आता 14-28 वॉर्ड आहेत, 14 प्रभाग होतात, तर त्या प्रत्येक प्रभाग वाईज एक एक गट तयार करायचा आहे आणि त्याच्यानंतर आम्ही ती कामकाजाला आता सुरुवातच करणार आहोत. म्हणजे महिलांच्या विषयी महिलांना अनेक समस्याला तोंड द्यावं लागतं. व्याजी जे कर्ज देत आहे, म्हणजे आपण सावकारी कर्ज थोडक्यात म्हणूया, तर त्याचे अनेक केसी पोलीस स्टेशनच्या माध्यमातून झालेले आहेत. त्यानंतर त्या संबंधित खातं जे त्यांना परमिशन देतंय कर्ज वाटपाचं, त्याच्याकडे बैठका अनेक पक्षाच्या लोकांच्या झालेल्या आहेत. त्याच्यावर आतापर्यंत काही कारवाई झाली नाही आणि जशाचे तसंच ते कर्ज प्रकरणाचं आणि ते छळ करण्याचा जो प्रकार त्या सावकाराकडून केला जातोय, त्याच्यावर एखादी मोहीम तुम्ही हाती घेणार आहात का? जरूर हाती घेऊ. आता त्याच्याबद्दल पहिली मला माहिती घेते मी सगळी, की कसं काय, कुठल्या व्याजदराने काय देतात. ते ठराविक एक मान्यतेने, शासनाच्या मान्यतेने व्याजदर ठरलेला असतो, त्या ह्यानी करत असतील तर ठीक आहे. जर जास्त कर्ज व्याजदर देऊन जर घेत असतील, महिलांची फसवणूक त्यांनी होत असेल तर त्याच्या विरोधात आपल्याला कार्यवाही करणं गरजेचंच आहे. त्याच्या संदर्भात पण आपण आंदोलन करू जर चुकीचं असेल तर. कारण ज्या महिला आमच्यापर्यंत येतील, आमच्यापर्यंत येणं तर गरजेचं आहे, ज्या आमच्यापर्यंत येतील त्यांना आम्ही नक्कीच न्याय देण्याचं काम करणार आहोत. भोंदू बाबा ते प्रकरण सगळीकडेच गाजतंय, तर अशा प्रकारचं कुठे काय असेल तर त्याच्या विरोधात आम्ही नक्की आंदोलन करणार, रस्त्यावर उतरणार. कारण त्यामध्ये कसं होतंय, महिलांचा खूप छळ होतोय. आता बघायला गेलं तर हे प्रकरण इतकं गाजतंय की त्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्या लेडीजला याच्याबद्दल काय माहितीही नाहीये, त्यांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. खास करून त्या महिलांसाठी ही खूप खराब गोष्ट झाली आहे, त्यांना याच्याबद्दल काय माहिती नाहीये आणि त्यांचे घर तुटतायत. तर असं आमच्या शहरामध्ये कुठे बंधुबाबा असतील तर खरोखर आमच्यापर्यंत पोहोचवा. आम्ही त्याच्याबद्दल नक्कीच तक्रार करू शासनाकडे आणि त्याच्या विरोधात आम्ही कार्य करू. दुसरा विषय असा आहे की महावितरण हा सर्वांचा लाडका विषय आहे आणि अनेक लोकांना त्या महावितरणाच्या संदर्भात रोष आहे आणि अनेक पक्षाने तशी आंदोलनं केली, बैठका घेतल्या, आक्रोश व्यक्त केला, तरी पण आज अडाणीचे मीटर लावले जात आहेत. त्यानंतर 11-12 रुपये युनिटचा दर दिला जातोय. तर असं एखादा सार्वजनिक मुद्दा घेऊन
लोकांना कुठेतरी आधार देण्याचा प्रयत्न करणार आहात का? नक्कीच. आता बघायला गेलं तर आपल्याकडे वीज दर हा 300च्या पुढे वगैरे 11-12 या दरम्यान वीज दर आहे. बाहेरच्या राज्यामध्ये बघितलात तर 200 पर्यंत फ्रीच आहे. पण आपल्याकडे त्याचे वीज दर वाढलेले आहेत. परत हे जबरदस्तीने मीटर वीज तोडणी तोडणी. करतायत आणि स्मार्ट मीटर बसवतायत. तर त्याचे दर आपल्याला भोगायला लागणार आहेत. दुसरी गोष्ट मला बोलावीशी वाटते की हे महावितरणवाले सरळ सरळ एक ज्या दिवशी त्याने तोडणार आहेत, कुणी बिल भरलं नसेल तर ते बघितलं पण नाही जाते की आज कालच्या ह्याच्यामध्ये त्यांनी बिल भरलंय की नाही. डायरेक्ट येत आहेत आणि फ्यूज काढून नेत आहेत. तर ते पण चुकीचं आहे. ज्या माणसाचं तुम्ही बिल थकीत आहे तर त्या माणसाला किमान त्यांना एक कॉल करून तरी विचारा की तुमचं बिल भरलेलं नाहीये, तर आम्ही येऊन तुमचा आता फ्यूज काढणार आहोत. ते सुद्धा होत नाहीये. एक बघायला झालं तर माझी एक मैत्रीणच आहे, तिच्या घरातली गोष्ट सांगते मी. एकच महिन्याचं बिल राहिलेलं होतं आणि तिने 15 तारखेला बिल सकाळी भरलंय आणि दुपारी येऊन तिचं फ्यूज काढून नेलाय. तर हे चुकीचं आहे. ज्या दिवशी तुम्ही फ्यूज काढायला येताय किमान तुमची जबाबदारी आहे की तुम्ही बिल भरलेलं गेलंय की नाही गेलंय हे बघा आणि नंतर कार्यवाही करा. आपण आरोग्य सभापती होतात, नियोजन समितीचे सभापती होतात, नगरसेवक होतात. अनेक शहराच्या समस्या आपल्याला माहित आहेत. मग आरोग्याच्या विषयी आपण आता काय तुमची ध्येयधोरणं असणार आहेत? तुमचं पुढचे पावलं काय असणार आहेत? कारण मग एवढी मोठी इमारत तुम्ही सांगितलं की माझ्या कारकिर्दीमध्ये त्याची पायभरणी झाली, म्हणजे सुरुवातच झाली. त्यानंतर कुटीर रुग्णालय, एवढं मोठं रुग्णालय आहे. तर त्या आरोग्याच्या विषयी, कारण आरोग्याचं कसं आहे की सर्व प्राथमिक ज्या समस्या असतात, म्हणजे आर्थिक जो भुर्दंड पडतो तो कुटुंबाला पडतो आणि खरोखर व्यवस्था सरकारी असताना तिथे नियोजन नाही. तर त्यासाठी काय एखादा तुम्ही आवाज उठवणार आहात का? हा, आता बघायला गेलं तर इथे फक्त तपासणी वगैरे होत आहेत, मुलांना डोस वगैरे हे दिले जातात. तसंच आपण हे करू की इथे पण ICU सेवा उपलब्ध व्हावी. कामथ्यामध्ये पण नाही आहे, तिथे पण ICU सेवा हवे की अचानक एमर्जन्सी कधी आली तर तिथे ICU सेवा जरुरी आहे. तसंच CT स्कॅन वगैरे ह्याच्या ही मशिनरी हव्यात. त्यासाठी पण आपण प्रयत्नशील राहू. एखादं ह्या सर्व हव्यात, या सर्वांनाच वाटतंय, मला वाटतंय, तुम्हाला वाटतंय, जनतेला वाटतंय. पण एखादं असं आंदोलन छेडणार आहात का? सरकारच्या लक्षात आणून देणार आहात का? किंवा सरकारला भाग पाडणार आहात की ह्या व्यवस्था तुम्ही सरकारी याच्यामध्ये सुरू कराव्यात, असं एखादं आंदोलन, एखादी मोहीम तुम्ही छेडणार आहात का? जरूर आपण ह्याच्याबद्दल ही करायचं आहे. कारण आपल्या शहरासाठी जी जरुरी आहे त्याच्यासाठी आपण आंदोलन नक्कीच करू. कुठे कमी आहे तिथे आम्ही लोक नक्कीच आहोत आणि त्याच्यासाठी पण आंदोलनचा विचार करण्यात येईल. महिलांचं जे सक्षमीकरण जे करणार आहात तुम्ही सांगितलं, तर आता बेसिक महिलांचं एक बचत गटाचं झालं, विणलं गेलेलं आहे. शहरामध्ये पण आहेत, ग्रामीण भागामध्ये पण आहेत. पण त्यांना रॉ मटेरियल कुठनं घ्यायचं आणि मार्केट कुठे उपलब्ध करायचं हे काय माध्यम अजून निर्माण झालेलं नाही. आपण अनेक पक्षाच्या माध्यमातून बघितलं की ह्या व्यवस्थेवर अनेक लोकांनी प्रयत्न केले, पण बेसिक जे मार्केट आहे ते कुठे आणि रॉ मटेरियल कुठे, किंवा उत्पन्न कसं करायचं किंवा व्यवसाय कसा करायचा, तर असं कुठे नियोजन आतापर्यंत झालेलं नाही. तर तुम्ही आणखी बचत गट करण्याचं तुमचं मानस आहे, म्हणजे आता आहेत ते आहेतच, पण आणखी करण्याचा मानस आहे. मग या सर्वांना एका याच्यामध्ये कसं झालं विणणार तुम्ही आणि त्यांना मार्केट उपलब्ध कसं करून देणार? हा, त्याच्या संदर्भातच मला बोलायचंय की महिला इथे पदार्थ करतायत, बरेचसे पदार्थ आहेत, पापड असेल, लोणचं असेल, असे बरेचसे बचत गट आहेत. आपण त्या बचत गटांना बाहेर कसं नेता येईल, बाहेर त्यांना मार्केट कसं मिळेल, मेन आहे तर मार्केट आहे. तर मार्केटिंगचं ही आपल्याला द्यायचंय त्यांना की इथनं माल तुम्ही तयार करा आणि मार्केटिंग कसं बाहेर करता येईल त्याच्या संदर्भात आम्ही प्रयत्न करणार आहोत. दुसरा एक विषय असा आहे की आपण दुबई रिटर्न आहात मॅडम, बरोबर आहे ना? अनेक मुस्लिम समाज असो किंवा इतर समाजाची जी काही लोक आपल्या या शहरामध्ये किंवा आपल्या या परिसरामध्ये राहणारी आहेत, त्यांना शिक्षणानंतर दुबई मध्ये जाऊन नोकरी करण्याची संधी
भेटली पाहिजे किंवा तिथे ते सोर्सेस भेटले पाहिजे. तर आता आपण दुबई रिटर्न असल्यामुळे अशा जे बेरोजगार आहेत ज्यांना आखाती देशामध्ये म्हणजे दुबईमध्ये आपण जाऊन त्यांना नोकरी भेटावी वगैरे अशी एखादी व्यवस्था निर्माण करणार आहात का? कसं होतंय की इथे इतकी लोक शिकलेली आहेत. मेन मला बोलायचं झालं तर बाहेरगावी जायचा टाइम काय येतो, बाहेर जायचा टाइम काय येतो, कारण इथे नोकऱ्या नाहीयेत, बेरोजगारी आहे. आपल्या देशामध्ये बेरोजगारी इतकी आहे की लोकांना जॉब मिळत नाही म्हणून आत्महत्या लोक करतात. आज बघायला झालं तर मी माझंच उदाहरण देते. माझ्या मुलं शिक्षण इथे झालंय, जॉब दुबईला करतात. का करतात? कारण त्यांना इथे जॉबच नाहीये. तसंच अनेक लोकांचा हाच प्रश्न आहे की बेरोजगारी. तर त्यासाठीच मला हेच बोलायचंय, महिलांना 50% आरक्षण पवार साहेबांनी दिलं म्हणून आज महिला प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला महिला दिसतात. सुप्रियाताई सुळेंनी यशस्विनी सारखा चांगली संस्था स्थापन केली, त्यामध्ये बचत गट तयार केलेले आहेत. बचत गटांना काम मिळण्याचं काम आपण आता द्यायचं, इथे काम कशा पद्धतीने करायचं आणि त्यांना मार्केटिंग कसं करायचं याच्या संदर्भात आम्ही लोक नक्कीच प्रयत्न करणार आहोत. त्यांना कशा पद्धतीने व्यवसाय करायचा असे क्लासेस घेतले पाहिजेत असं मला वाटतं, की त्यांना त्याच्याबद्दल समजवणं. प्रत्येकाला माहिती नसतं की कुठे जाऊन आपण कच्चा माल आणला पाहिजे, कुठे आपल्याला स्वस्त मिळेल, स्वस्त कुठे मिळेल तिथून ते माल आणून नंतर ते कुठल्या ठिकाणी आपण गेलं तर त्याला चांगला रेट येईल. हे सगळं आपल्याला महिलांपर्यंत पोहोचवायचंय आणि ते काम मी नक्कीच करणार आहे. शेवटी मला एकच सांगायचंय, सगळ्या महिलांना एकच मी आवाहन करेन की आतापर्यंत आपण बऱ्याचशा विषयावर चर्चा केलेली आहे. सामाजिक, नंतर इथल्या बचत गटामार्फत, कुठल्या कर्जामार्फत, मीटरच्या संदर्भात अशा अनेक समस्या आपण इथे लाडक्या बहिणीच्या संदर्भात अनेक विषयावर आपण इथे चर्चा केलेली आहे. तर मी एवढंच सांगेन, महिलांना एवढंच आवाहन करेन की सगळ्या महिलांनी आपण एकत्र येऊया आणि त्याच्या विरोधात आपण लढा देऊया. आपल्याला शरदचंद्र पवार साहेबांसारखे खंबीर नेतृत्व आपल्या पाठीशी आहे. सुप्रियाताई सुळे, तसंच प्रदेशाध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब, महिला प्रदेशाध्यक्ष ऍडव्होकेट रोहिणीताई खडसे आणि जिल्हाध्यक्ष दीपिकाताई कोतवडेकर यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वावर आपण इथे कार्य करणार आहोत. सगळ्यांनी मला असंच प्रेम द्या आणि आपण सगळ्यांनी मिळून एक चांगला लढा देऊया आणि आपलं शहर चांगलं सुसज्ज कसं होईल ह्याच्याकडे आपण लक्ष देऊया. धन्यवाद शकीलजी. आज मला शहराध्यक्ष पद मिळाल्यानंतर पहिलीच चर्चा मी तुमच्यासोबत केले. धन्यवाद. धन्यवाद. आपण पाहिलं की शहर अध्यक्षपद 8 तारखेला नियुक्ती झाली. आपण 8 तारखेला नियुक्ती झाल्यानंतर प्रत्येक व्यक्ती या जगात आहे, त्याच्या मनामध्ये काहीतरी स्वप्न असतात, काहीतरी विजन असतं, काहीतरी ध्येयधोरणं असतात आणि आपण प्रत्येक जे काय कार्यकर्ते इतर सर्वच पक्षाचे त्यांना मी विनंती करतो की तुम्ही चिपळूण लाईव्हच्या माध्यमातून व्यक्त व्हा. शहराच्या विकासासाठी, जनतेच्या हितासाठी, त्यानंतर पक्षाच्या वाढीसाठी आणि पक्षाचे ध्येयधोरण लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही नक्की व्यक्त व्हा. जसे रुखसार मॅडमने आपल्या या मुलाखतीमध्ये अनेक विषय घेतले, लाडके बहिणीचा विषय घेतला, आरोग्याचा विषय घेतला, त्यानंतर बचत गटाचा विषय घेतला, महावितरणाचा विषय घेतला. आपण पुढे प्रत्येक वेळी आपण संवाद त्यांच्याकडे साधणार आहोत. त्यांनी पुढे काय काय वाटचाल केली हेही आपण चिपळूण लाईव्हच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की चिपळूण लाईव्हच्या माध्यमातून व्यक्त व्हा आणि आपण आपलं चिपळूण सुजलाम सुफलाम कसा करता येईल याच्यासाठी निश्चितच प्रयत्न करूया. धन्यवाद. चिपळूण लाईव्हसाठी शकील तांबे सर.